हॅलो माझ्या मित्रांनो. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बायो स्टडी विथ प्रवीण. मागच्या लेक्चरला आपण आय स्टडी केलं होतं, मेकॅनिझम ऑफ आय बघितलं होतं. आता आपण सेकंड सेन्सरी ऑर्गन जे की इयर आहे ते स्टार्ट करणार आहोत. तर आपला पॉईंट आहे इयर. आपल्याला दोन दोन डोळे, दोन कान आहे, राईट. हे बाहेरचा जो असतो, आपण पहिले इयरची फिगर करून घेऊया, फिगर काढून घेऊ. पहिले बाबा इयरची एक फिगर काढता वेळेस की मधातला झाला पिन्ना. पहिले समजून घेऊया काय आहे इयर, काय आहे काय नाही. ओके, हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन तुम्हाला सगळं सांगेल मी. त्यानंतर हे झाला युस्टॅशियन ट्यूब, इथं मेलियस, इनकस आणि स्टेपिस. आपली फिगर काय एवढी चांगली नाहीये, त्यामुळं समजून घ्या कृपया. स्टेपिस आणि त्याच्यानंतर हे जस्ट लाईक कॉकलिया, या फ्रंट. आणि दिस इज, तुम्हाला सगळ्याची नावं सुद्धा सांगाल मी. ओके, आता हे तुम्हाला कळत नसेल, ते कळण्याचं काम मी करून टाकतो. फक्त एक तुमच्या डोळ्यासमोर येऊ दे. सगळ्यात बाहेरचा झाला हा पिन्न, हा झाला एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल, हा झाला टिम्पॅनिक मेम्ब्रेन, हा झाला मेलियस, इनकस आणि हे स्टेपिस. मेलियस, इनकस, स्टेपिस. हा झाला कॉकलिया. काय झाला? कॉकलिया. दिस इज ऑडिटरी नर्व और एफरंट नर्व. एफरंट नर्व. हे वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. हा झाला. हे टोटली आपलं आय झालं. हे सगळं आपण पाहणार आहोत, आपण बघणार आहोत, आपण स्टडी करणार आहोत. ओके, एक फिगर तुम्ही लक्षात आणून घ्या. त्याच्यानंतर आपण आयचे जे 3 पार्ट, आपण जे आता आपल्या आयचे 3 पार्ट करणार आहोत. कोणते कोणते? आउटर इयर, त्याच्यानंतर मिडल इयर आणि सेकंड मिडल इयर, आणि थर्ड कोणता आहे? थर्ड आहे इनर इयर. अशा 3 पार्टमध्ये आपण बघणार आहोत आयला, आणि मेकॅनिझम ऑफ आय बघणार आहोत. ओके, आयचे 3 पार्ट पाहत असताना, हे तुम्हाला आता कळालं असेल. ओके, नाही कळालं असेल तर NCERT मध्ये कृपया पाहून घ्या. आपण सगळे NCERT मधून शिकवत आहे. आयचे नेमली 3 पार्ट केलेले आहेत. पहिला आहे आउटर इयर, सेकंड आहे सेकंड आहे मिडल इयर, आणि थर्ड कोणता आहे? थर्ड आहे इनर इयर. कोणता आहे? थर्ड इनर इयर. ओके, नो प्रॉब्लेम. सगळ्यात पहिले आपल्याला आता आउटर इयर पाहायचे. काय पाहायचे? आउटर इयर. काय पाहायचे? आउटर इयर. फास्ट घेऊया आपण. आउटर इयर कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. आउटर इयर मध्ये काय काय समाविष्ट होतो? आउटर इयर मध्ये पिन्ना आणि एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. हा पिन्ना आणि हा कॅनल. दिस इज नॉट किडनी, दिस इज पिन्ना, and this is external auditory canal. ओके, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. काय? पिन्ना आणि एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल हा इन्क्लूड होतो. पिन्ना काय करतो? बाहेरचा
सराउंडिंग मधला जो व्हायब्रेशन आहे, आता मी तुम्हाला बोलत आहे तर तुम्हाला ऐकू येते, तर ते ऐकू येण्याचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन पिन्ना काय करतो, पिन्ना घेऊन जातो, पिन्ना कलेक्ट करतो, कलेक्ट व्हायब्रेशन, आणि व्हायब्रेशन कुठं जातात, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल कडून. कुठं जातात, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल कडून जातात टिम्पॅनिक मेम्ब्रेन. कुठे जातात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडे. बाबा टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय आहे, काय आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन? टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज नथिंग बट इयर ड्रम. टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज ऑल्सो नोन एज और इयर ड्रम. टिम्पॅनिक मेम्ब्रेनला इयर ड्रम म्हणतात. काय म्हणतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेनला इयर ड्रम म्हणतात. जसा साधारण भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आपण याला काय म्हणू शकतो, आपण याला कानाचा पडदा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कानाचा पडदा म्हणू शकतो. कशाला, टिम्पॅनिक मेम्ब्रेनला. आउटर इयर काय करतो, पिन्ना काय करतो, व्हायब्रेशन कलेक्ट करतो आणि एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल कडून टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडे पाठवून टाकतो. ओके, आता आपल्याला हे झालं बाय, एवढंच आहे बाहेरचं. याच्यामध्ये सिबॅशियस ग्लँड असतात, वॅक्स सिक्रेटिंग सिबॅशियस ग्लँड, हियर्स असतात, फाईन हियर्स आर प्रेझेंट, फाईन हियर्स आर प्रेझेंट and wax secreting glands are present. काय वॅक्स सिक्रेटिंग ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि हियर्स, फाईन हियर्स, छोटे हियर्स प्रेझेंट असतात पिन्ना आणि एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल मध्ये. हे झालं आउटर इयर. आता मिडल इयर पाहूया. मिडल इयर पाहण्याच्या पहिले एवढं सगळं स्नॅपशॉट करा किंवा कॉपी करून घ्या, सगळं तुमचं सगळ्याचं. आता आपल्याला मिडल इयर पाहायचं. काय, मिडल इयर पाहायचं. मिडल इयर बघत असताना याच्यामध्ये 3 इयर ऑसिकल्स असतात. किती ऑसिकल्स असतात, 3 इयर. इट कंटेन 3 इयर ऑसिकल्स. ते 3 इयर ऑसिकल्स कोणते आहेत, पहिला मेलियस, सेकंड इनकस आणि तिसरा स्टेपिस. मेलियस, इनकस आणि स्टेपिस हे एवढे असतात. मेलियस आहे, आता आपण काढला बघा, हे इयर काढलाय, समजून घ्या. हे इयर मधला आहे, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल काढलाय कळण्यासाठी. हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. टिम्पॅनिक मेम्ब्रेनला जोडून मेलियस आहे, इनकस आहे आणि स्टेपिस या टाइप मध्ये काहीतरी हे असेल. आणि इथं एक ट्यूब आहे, त्या ट्यूबला काय म्हणायचं, युस्टॅशियन ट्यूब. ही मिडल इयर टू फॅरिंग्सला कनेक्ट करते, म्हणजे मिडल इयरला कनेक्ट करण्याचं काम करते. ही कोणती, युस्टॅशियन ट्यूब. हे मेलियस, इनकस, स्टेपिस असे 3 झाले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की मेलियस इज अटॅच्ड टू टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणू शकतो ना. इनकस तर मेलियसला अटॅच असतो किंवा स्टेपिसला अटॅच असतो. आणि हा स्टेपिस कशाला अटॅच असतो, हे स्टेपिस जे हे attached to oval window of cochlea. ओव्हल विंडोच्या कॉक्लियाला हा अटॅच असतो. ह्यो झाला इयर ऑसिकल्सच्या बारेमध्ये. युस्टॅशियन ट्यूब काय करतो बाबा, स्टेबिलायझिंग इक्विलायझेशन करतो. स्टेबिलायझेशन म्हणजे मेंटेन करतो, आपल्या टेम्परेचरला मेंटेन करण्याचं काम करतो. हे युस्टॅशियन ट्यूब ओपन इनटू फॅरिंग्स. लक्षात ठेवा, युस्टॅशियन ट्यूब ओपन इनटू कुठं म्हणलं तर फॅरिंग्स म्हणायचं. कुठं, फॅरिंग्स म्हणायचं. कुठं म्हणायचं, फॅरिंग्स म्हणायचं. ओके, कळालं. चला पुढे.
आता आपल्याला पाहायचंय काय इनर इयर. काय पाहायचंय आपल्याला इनर इयर. इनर इयर थोडं किचकट आहे समजायला, पण खूप सोपं आहे. असं जर एकदा समजलं तर ते त्याच्या एवढं सोपं पाहिजे नाही. आता आपण जे पुढे जे घेणार आहोत ते पहिले लिहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन करणार आहोत. लिहिल्यानंतर जे जे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ते NCERT मधली लाईन टू लाईन आहे. काय म्हणतो मी, लाईन टू लाईन घेतलेली आहे शॉर्ट टर्ममध्ये. ओके, एकदाच हे लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण इनर इयर चालू करूया. तर झालं तुमच्या सगळ्याचं. आता इनर इयर मीन्स इंटरनल इयर पाहायचं. बघून थोडं जाम कन्फ्युजन झालं असेल की बाबा काय लिहिलं, पण हे खूप सोपं आहे आणि हे NCERTची लाईन टू लाईन आहे. आपण इंटरनल इयरचे 2 पार्ट केले. 2 पार्टमध्ये आपण बघणार आहोत इंटरनल इयर. एक कॉक्लियाच्या फॉर्ममध्ये आणि एक सेकंड आहे वेस्टिब्युलर ॲपॅरेटसच्या फॉर्ममध्ये. वेस्टिब्युलर ॲपॅरेटसच्या फॉर्ममध्ये थोड्या वेळानं पाहूया. त्याच्या पहिले इंटरनल इयरमध्ये सुरुवातीला काय येते आणि सुरुवातीला मग कॉक्लिया काय म्हणतो, कॉक्लिया बाबा काय म्हणतात ते पाहूया. ओके, सगळ्यात पहिले इंटरनल इयर. इंटरनल इयर एका फ्लूटनं भरलेला असतो. एक फ्लूट टाईप असतं, फ्लूट टाईप मॅट्रिक्स असतं. त्याला लॅब्रियंथ म्हणायचं. काय म्हणायचं, लॅब्रियंथ म्हणायचं. त्या लॅब्रियंथचे पण 2 टाईप पडतात बाबा. लॅब्रियंथचे किती टाईप पडतात, 2 टाईप, बोनी आणि मेम्ब्रॅनस लॅब्रियंथ. काय, बोनी आणि मेम्ब्रॅनस लॅब्रियंथ. जो मेम्ब्रॅनस लॅब्रियंथ आहे तो त्याच्या आजूबाजूला, मी काय म्हणतो, त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगला एक फ्लूइड प्रेझेंट असतो. त्या फ्लूइडला म्हणायचं पेरिलिम्फ. त्या फ्लूइडला काय म्हणायचं, पेरिलिम्फ. आणि इनसाइड बोनीच्या इनसाइड, वरचा बोन झाला, बोनीच्या इनसाइड मेम्ब्रॅनस लॅब्रियंथ असतो. बोनीच्या इनसाइड मेम्ब्रॅनस लॅब्रियंथ असतो. त्या मेम्ब्रॅनस लॅब्रियंथच्या मधात, मी काय म्हणतोय, मेम्ब्रॅनस लॅब्रियंथच्या मधात, मेम्ब्रॅन इनसाइड फ्लूइड कोणता, एंडोलिम्फ. बाहेर असतो पेरिलिम्फ, मधात असतो एंडोलिम्फ. बाहेर असतो पेरिलिम्फ, मधात असतो एंडोलिम्फ. ओके, नो कन्फ्युजन. चला मग इकडे लॅब्रियंथचा कोलाइड पोर्शन आहे, या असा, जस्ट लाईक दॅट. ह्या अशा कोलाइड पोर्शनला आपण कॉक्लिया म्हणायचं. काय म्हणायचं, कॉक्लिया म्हणायचं. या कॉक्लियाच्या अप्पर, कॉक्लियाचे नेमली 3 टाईप पडतात इथं बघा. ह्याच्या अप्परला, या अप्परला काय म्हणायचं, अप्पर बोनी लॅब्रियंथला स्केला वेस्टिब्यूल म्हणायचं. काय म्हणायचं, स्केला वेस्टिब्यूल म्हणायचं. आणि लोअर साइडला, लोअर साइडला स्केला टिम्पॅनी म्हणायचं. लोअर साइडच्या याला स्केला टिम्पॅनी म्हणायचं. आणि जो मधातला स्पेस असतो, द स्पेस विथिन कॉक्लिया, ह्या दोघांचा मधातला स्पेस असतो, या स्पेसला म्हणायचं स्केला मीडिया. सगळ्यात पहिले स्केला वेस्टिब्यूल, स्केला मीडिया, त्याच्यानंतर लास्टला स्केला टिम्पॅनी. सुपर. तो स्केला टिम्पॅनी झाला. जो आता मी तुम्हाला मेम्ब्रेन सांगणार आहे बाबा. स्केला वेस्टिब्यूल मध्ये एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. त्या मेम्ब्रेनला असा एक मेम्ब्रेन असतो. ह्या जो मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनला काय म्हणायचं, रेझनस मेम्ब्रेन. काय म्हणा, कोणता मेम्ब्रेन, रेझनस मेम्ब्रेन. कोणता मेम्ब्रेन, रेझनस मेम्ब्रेन. आणि हा एंड होतो ओव्हल विंडो ऑफ कॉक्लिया पाशी, कॉक्लियाच्या विंडो पाशी, ओव्हल विंडो ऑफ कॉक्लिया पाशी हा एंड होतो. इकडे स्केला टिम्पॅनीची गोष्ट जर केली, स्केला टिम्पॅनी, या टिम्पॅनीच्या याच्यामध्ये एक प्रकारचा वेगळाच मेम्ब्रेन असतो, त्याला बेसिलार मेम्ब्रेन काय म्हणायचं. काय म्हणायचं, बेसिलार मेम्ब्रेन, BASILAR, बेसिलार मेम्ब्रेन म्हणायचं. या बेसिलार मेम्ब्रेनच्या राऊंड, जो असा राऊंड पार्ट असतो, तो राऊंड पार्ट ओपन होतो मिडल इयर मध्ये, म्हणजे मिडल इयरशी कनेक्टेड असतो तो पार्ट, मिडल इयरशी. ओके, या आता बघा, या बेसिलार मेम्ब्रेनच्या वरी, हे बेसिलार मेम्ब्रेन आहे, बेसिलार मेम्ब्रेनच्या वरी असा वेगळ्या टाईपचा एक ऑर्गन आलेला असतो.
त्या ऑर्गनला, अशा या ऑर्गनला म्हणायचं ऑर्गन ऑफ कॉर्टी, नॉट कॅरिटी. दिस इज कॉर्टी. ऑर्गन ऑफ कॉर्टी, नॉट कॅरिटी. ऑर्गन ऑफ कॉर्टी. त्या ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये म्हणजे ऑर्गन ऑफ कॉर्टी कंटेन मेनी हेअर सेल. ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये खूप सारे हेअर सेल प्रेझेंट असतात. ते हेअर सेल ऍक्ट काय करतात, म्हणजे काय काम करतात? ऑडिटरी रिसेप्टर आहे. म्हणजे काय? रिसेप्टर आहेत, ऑडिटरी रिसेप्टर आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या एका इच हेअर सेल अपायकल पार्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ प्रोजेक्शन फॉर्म कॉल्ड स्टिरिओसिलिया. त्याचा तो जो असतो तो स्टिरिओसिलिया असतो. हा हेअर सेल जे हा हेअर सेल बाबा क्लोजली कॉन्टॅक्ट, सर जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ॲप्रन म्हणजे असा हेअर सेल आहे आणि इकडून ॲप्रन नव्हता. म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला असं म्हणू शकतो ना बाबा ही क्लोजली कॉन्टॅक्ट विथ ॲप्रंट फायबर. क्लोजली कॉन्टॅक्ट विथ ॲप्रंट फायबर. पण ऐका, हे हेअर सेल झाले, हे ऑर्गन ऑफ कॉर्टी. ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये मेनी कंटेन हेअर सेल. या हेअर सेलच्या वरी अबो द हेअर सेल वन इलास्टिक मेम्ब्रेन, एक इलास्टिक मेम्ब्रेन असा, म्हणजे तो खाली पण जातो वरी पण येतो, खाली पण जातो वरी पण येतो, असा एक मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. त्या मेम्ब्रेनला टेक्टोरियल मेम्ब्रेन म्हणायचं. काय म्हणायचं? टेक्टोरियल मेम्ब्रेन. कोणता मेम्ब्रेन? टेक्टोरियल मेम्ब्रेन. हे टोटल इंटरनल लेअर मधला पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट, त्याच्या पहिले मी तुम्हाला सगळे हे दाखवतो. हे मेम्ब्रेन ते कुठं असतात, स्केला टिम्पॅनिस, स्केला मीडिया, स्केला वेस्टिब्युल ते कुठं असतं ते दाखवतो तुम्हाला फास्ट, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला कळून जाईल, आयडिया येऊन जाईल. आणि हे एनसीईआरटी मधली लाईन टू लाईन आहे. एकदा एनसीईआरटी वाचली की संपलं. हे लिहून घेतलं असेल तर पाठीमागे जा आणि लिहून घ्या. ओके, आता बघा, हा झाला स्केला पहिला कोणता? वेस्टिब्युल. त्याच्यानंतर हा झाला स्केला टिम्पॅनिस. माझ्यातला जो स्पेस आहे त्याला आपण असं म्हणतो, त्याला काय म्हणतो? स्केला मीडियम म्हणतो. त्याला स्केला मीडियम म्हणतो. या स्केला वेस्टिब्युलच्या मधात जो मेम्ब्रेन असतो, असा मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनला काय म्हणायचं? वेजनस मेम्ब्रेन. आणि याच्या मधात पण मेम्ब्रेन आहे बाबा, आपण काय याला सोडवा, या मेम्ब्रेनला म्हणायचं बेसिलर मेम्ब्रेन. ओके, आता या बेसिलर मेम्ब्रेनच्या वरी एक वेगळ्या टाईपचं ऑर्गन डेव्हलप झालेलं असतो. त्या ऑर्गनला म्हणायचं ऑर्गन ऑफ कॉर्टी. त्या ऑर्गनला काय म्हणायचं? ऑर्गन ऑफ कॉर्टी. या ऑर्गन ऑफ कॉर्टी मध्ये हेअर सेल्स प्रेझेंट असतात. काय असतात? हे झाले हेअर सेल्स. आणि या ऑर्गन ऑफ कॉर्टीच्या वरी हे हेअर सेल्स झाले. या ऑर्गन ऑफ कॉर्टीच्या वरी एक वेगळ्या प्रकारचा मेम्ब्रेन असतो. त्या मेम्ब्रेनला म्हणायचं टेक्टोरियल मेम्ब्रेन. आलं लक्षात? ठीक. हे झालं इंटरनल लेअरचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे वेस्टिब्युलर ॲपरेटस, अशाच फॉर्म मध्ये. ओके, आता इंटरनल लेअरचा सेकंड पार्ट मध्ये वेस्टिब्युलर ॲपरेटस. आता बाबा वेस्टिब्युलर ॲपरेटसची सगळी डिटेल आपण इथं लिहिलेली आहे, ती जाणून घेऊया. वेस्टिब्युलर ॲपरेटस मध्ये इनर जो एअर आहे हा एक कॉम्प्लेक्स सिस्टीम बनवतो. इनर इयर एक कॉम्प्लेक्स सिस्टीम बनवतो ज्याला आपण वेस्टिब्युलर ॲपरेटस म्हणतो. इनर इयर एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवतो, त्याला आपण वेस्टिब्युलर ॲपरेटस म्हणतो. कशावर असतो? हे कॉक्लियाच्या वरे असतो. कशावर? अबोव द कॉक्लियाच्या वरे असतो. ओके, नॉट प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हे वेस्टिब्युलर ॲपरेटस मध्ये ओटोलिंथ ऑर्गन म्हणून, ओटोलिंथ जो मॅक्युला जो असतो, सेन्सरी जो असतो, सेन्सरी पार्ट आहे कशाचा?
मॅक्युला काय आहे, सेन्सरी पार्ट आहे कशाचा, सॅक्युला आणि ॲट्रिकल काय आहे ते पुढे बघूया आपण. आणि याच्यामध्ये 3 कंपोज्ड सेमिसर्क्युलर कॅनल प्रेझेंट असतात. 3 कंपोज्ड सेमिसर्क्युलर कॅनल्स आर प्रेझेंट. ओके, ईच सेमिसर्क्युलर कॅनल, मी काय बोलतोय, एनसीईआरटीची लाईन आहे. ईच सेमिसर्क्युलर कॅनल लाईज इन डिफरंट प्लेन ॲट अ राईट अँगल. ईच सेमिसर्क्युलर कॅनल, सगळे सेमिसर्क्युलर कॅनल एक प्लेन बनवतात राईट अँगलच्या ह्याच्यामध्ये. ओके, सॅक्युल्स आणि ॲट्रिकल हे दोघं मिळून मॅक्युला बनतात, यावर पुढे बघितलं. आणि ह्या सेमिसर्क्युलर कॅनलच्या बेसल साईडला एक स्वेल दिसतं, म्हणजे एक सुजलेला भाग दिसतो, त्याला अँप्युला म्हणतात. काय म्हणतात, अँप्युला. कंटेन मेनी प्रोजेक्शन रिज. त्याच्यामध्ये प्रोजेक्शन रिज असल्यामुळे त्याला क्रिस्टा अँप्युलारिस असं म्हणतात. त्याच्यामध्ये हेअर सेल्स पण प्रेझेंट असतात. नोटेशन. आता जो क्रिस्टा आणि मॅक्युला आणि क्रिस्टा आर स्पेसिफिक रिसेप्टर, हे दोघं एक स्पेसिफिक रिसेप्टर आहेत ऑफ वेस्टिब्युलर ॲपरेटस. वेस्टिब्युलर ॲपरेटसचे एक स्पेसिफिक रिसेप्टर आहे जे की मेंटेन करतात किंवा रिस्पॉन्ड टू मेंटेनन्स ऑफ बॉडी बॅलन्स अँड बॉडी पोश्चर. बॉडी बॅलन्स करण्याचं काम हे करतात. हिअरिंगचा पार्ट आपण कॉक्लियामध्ये संपवला, पहिल्या पार्टमध्ये संपवला. हे सगळा पार्ट आपण बघितला, तो होता सगळा बॉडी बॅलन्सचा. कोणता होता, बॉडी बॅलन्सचा. ओके, आता याच्यानंतर हे तुमचं एकदा राईट डाऊन करून द्या. याच्यानंतर आपण मेकॅनिझम बघणार आहोत. लास्ट मेकॅनिझम बघून धडा एंड करणार आहोत. ओके, हो गया. मेकॅनिझम ऑफ काय, हिअरिंग. ऐकणं कसं, म्हणजे ऐकू कसं येतं. मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. मेकॅनिझम कसं होतं, मेकॅनिझम काय आहे, आपल्याला ऐकू कसं येतं ते आपल्याला पाहायचंय. आता आतापर्यंत सगळं आपण पाहिलं. ओके, ठीक आहे, मान्य. जो साऊंड वेव्ह आहे, प्रोडक्शन होतं, साऊंडचं प्रोडक्शन होतं. साऊंड जो आहे, साऊंड वेव्ह पिन्नाकडे येतो. साऊंड वेव्ह कुठे येतो, पिन्नाकडे येतो. पिन्नाकडून ते एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल कडून गोज टू इयर ड्रम. कुठं जातो, टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडे जातो. टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडे गेल्यानंतर जे व्हायब्रेशन होतात टिम्पॅनिक मेम्ब्रेनचे, धुम 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 करून व्हायब्रेशन होतात, ते व्हायब्रेशन इयर ऑसिकल्स म्हणजे मेलियस इन्कस आणि स्टेपिस, मेलियस इन्कस स्टेपिसचे जे त्याच्यासोबत ते पण व्हायब्रेट होतात. ते व्हायब्रेशन जातात ओव्हल विंडो ऑफ कॉक्लियापाशी. कुठे जातात, ओव्हल विंडो ऑफ कॉक्लियापाशी. मग ते कॉक्लियापासून जाऊन ते वेव्स काय करतात, कॉक्लियामध्ये जातात आणि बेसिलर मेम्ब्रेनकडे जातात. जे आपण बघितले, बेसिलर मेम्ब्रेनकडे गेलं ते वरी उचकायला लागतं. तिथं ऑर्गन ऑफ कॉर्टी असतं. त्याच्यामधले जे हेअर्सचे आहे, वरी टेक्टोरियल मेम्ब्रेन असतं, म्हणून ते हेअर सेल काय होतात, बेंड होतात. जसे बेंड होतात हेअर सेल्स बेंड झाले टेक्टोरियल मेम्ब्रेन कडून, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं, ऍक्शन घडती तिथं. आणि ऍक्शन जशी झाली, इम्पल्स तयार होतं. इम्पल्स काय करतं, ॲपरंट नर्व कडून ऑडिटरी नर्व कडे देतं. ॲपरंट नर्व कडून ऑडिटरी नर्व कडे देतो. ऑडिटरी नर्व जाऊन देतं हिअरिंग कॉर्टॅक्स ऑफ ब्रेन, जे की टेम्पोरल रिजन आहे. तेव्हा मग आपल्याला ऐकू येतं, तेव्हा पण आपल्याला कळतं की बाबा हा एका फलाण्या माणसाचा, फलाण्या बाईचा आवाज आहे, कोणाचा तरी आवाज आहे. तेव्हा कळतं आणि तेव्हा आपल्याला रिकॉग्नाइज होतं आवाज आणि तेव्हा आपल्याला समजतं. ओके, तर हे झालं, हे काय झालं, मेकॅनिझम झालं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात पहिले इयर बघितलं. इयर झाल्यानंतर आपले इयरचे पार्ट बघितले. इयरचे पार्ट झाल्यानंतर आपण मेकॅनिझम बघितलं. ओके, इथं आता आपला चॅप्टर समाप्त झालेला आहे, संपलेला आहे, एंड झालेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपण एक वेगळा चॅप्टर चालू करूया, चांगला आणि बेसिक चॅप्टर चालू करूया, जे की 11वीला बेसिक आहे. आणि पुढचा जो चॅप्टर आहे ते
शुल्लक 5 ते 6 लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करून टाकूया. तो जास्तीत जास्त 10 लेक्चर, 10 ते 15 लेक्चर, याच्यासारखे खूप लेक्चर नाही करणार आहोत आपण. पुढचे लेक्चर थोडे मोठे पण छोटे करणार आहोत. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. ओके, चलो ठीक है, मिलते हैं अगले चैप्टर में. ओके, बाय.